नमस्कार, आज आपण मसाला सुपारी बघणार आहे। ही सुपारी विना सुपारी आहे। खायला एकदम छान लागते, शिवाय ही पाचक आहे आणि याला आपण मुखवास सुद्धा म्हणू शकतो। शिवाय ही बाळंतीण बाईला सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा त्यासाठी काय टाकावं लागेल ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगते। चला तर सुरुवात करूया। तुम्ही तुमच्या आवडीने साहित्याचे प्रमाण कमी जास्त घेऊ शकतात। इथे 1 वाटी सोप, पाव वाटी जवस, 2 ते 3 चमचे साखर, साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर करू शकतात, 5 ते 6 विलायची, 7 ते 8 लवंग, काळे मीठ अर्धा चमचा, ओवा पाव वाटी, धना डाळ पाऊण वाटी, ज्येष्ठ मध पाव वाटी। तुम्हाला हवं असल्यास इथले जिन्नस तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता आणि तीळ अर्धी वाटी। त्याचबरोबर जायफळाचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि तुम्ही यामध्ये आसमान तारा सुद्धा टाकू शकतात, अगदी नकळत टाकायचा, तो सुद्धा आपल्या घशासाठी चांगला असतो। बाळंतीण बाईसाठी बाळंतीण शेप म्हणून मिळते, तर ती तुम्ही यामध्ये टाकू शकतात। आता यातील जिन्नस आपण भाजून घेऊयात। भाजण्यासाठी सर्वात पहिले एका पॅन मध्ये सोप टाकली आहे, तुम्ही जास्त सोप सुद्धा वापरू शकतात। तसं पाहिलं तर जेवणानंतर 1 चमचा बडीशेप जर चावून खाल्ली तर ती पचनक्रिया व्यवस्थित राहते त्यामुळे, आणि शरीराला आपल्याला थंडावा मिळतो आणि पोटाची जी उष्णता असते तीही त्यामुळे शांत होते। आता सोपेमध्ये ना कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम सुद्धा असते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे। आता ही सोप भाजून झाली, साधारण मला 3 ते 4 मिनिटं झाले मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजताना। याला आता एका ताटात काढून घ्यायचं, थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होते। आता जवस भाजून घेऊया, साधारण 2-3 मिनिटात जवसही भाजून होते, ती तळतळेपर्यंत भाजून घ्यायची। जवसामुळे हार्मोन बूस्ट होतो, बॅलन्स राहतो, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते। त्याचबरोबर आयर्न, प्रोटीन, फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड अशा तत्वांचा याच्यामध्ये समावेश असतो। त्यानंतर तीळही आपण भाजून घेऊयात, हे लो टू मीडियम फ्लेमवर भाजलं तरी हरकत नाही। तीळ खाल्ल्याने हाडं मजबूत राहतात आणि तिळाचा चांगला उपयोग म्हणजे दाताच्या बळकटीसाठी असतो, शिवाय याच्यात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात। आता आपण इथे ओवा सुद्धा भाजून घेऊयात, तो सुद्धा 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर भाजला तरी हरकत नाही। ओवा हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे आणि ते पोटाच्या समस्यांसाठी, पाचनतंत्र सुधारण्यासाठी आणि आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते, तसेच जळजळ दूर करण्यात सुद्धा मदत होते। धना डाळ ही भाजलेलीच असते। आता धना डाळ ही पाचन सुधारते, श्वास आपला ताजा राहतो आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा धना डाळ वाढवते। हे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी हे सगळे साहित्य ताटात काढून घ्यायचे। त्याचबरोबर लवंग आणि इलायची तुम्ही नुसतंच गरम करू शकतात, पण मी इथे थोडंसं भाजूनच घेत आहे। हे व्यवस्थित 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे। लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसंच हाडही मजबूत होतात आणि वेलची ही माउथ फ्रेशनर म्हणून एक चांगलं काम करते, तसंच जळजळ सुद्धा कमी करते। आता हे सगळे थंड झाले, साधारण 20 मिनिटात थंड होते। त्यानंतर याला मिक्सरमध्ये तुम्ही जाडसरही वाटू शकतात, पण मी इथे याची पावडर करणार आहे। तुम्ही बघू शकतात इतकी तुम्ही बारीक किंवा जाडसर ठेवू शकतात। आणि दुसऱ्या बॅचमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे साखर टाकणार आहे। तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर तुम्ही खडी साखर टाका। पोहे खायच्या चमच्याने हे 2 चमचे साखर आहे। त्यानंतर याला व्यवस्थित बारीक करायचं आणि यामध्ये आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ टाकत आहे। तुम्हाला नसेल टाकायचं तरी चालते, पण टाका, त्याने पचन सुद्धा सुधारते। त्यानंतर ज्येष्ठ मध पाव वाटी। ज्येष्ठ मध कसं आहे, अनेक रोगांवर ते मात करण्यासाठी खरंच गुणकारी आहे। वात, कफ अशा समस्यांवर सुद्धा उपयुक्त आहे, त्यामुळे ज्येष्ठ मधाची पावडर ही लहान मुलांना सुद्धा दिली जाते। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत ठेवलं तरी हे आरामशीर भरपूर दिवस टिकते। आरोग्यासाठी उपयुक्त अशी सुपारी विना सुपारी तयार आहे। जेवणानंतर रोज 1 चमचा खाल्ल्यास पचनास नक्की मदत होते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।